चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत आणि पत्रकारावर गुन्हा दाखल केला म्हणून मी त्यांच्या विरोधात निषेध केला म्हणून मला 25 कोटीची मानहानीची नोटीस पाठवली. चंद्रशेखर बावनकुळे, तुम्ही सत्तेत आहेत. प्रश्न हे सत्ताधाऱ्यांना विचारले जातात. तुम्हाला सहन होत नसेल तर सत्तेतून बाहेर पडा. आणि तुम्ही सत्तेत नसलात ना, तुमचं ना आमचं काही घेणं देणं नाही. तुम्ही सत्तेत आहात, महसूल मंत्री आहात. गायरान जमिनीवरती सोलार ऊर्जाचे प्रकल्प तुमच्यामुळे येत आहेत. दलितांच्या जमिनी हिसकावण्याचा GR तुम्ही काढतायत. काही दिवसांनी दलितांकडे जमिनीच राहणार नाहीत असा अजेंडा तुम्ही राबवताय. तुमचं महसूल मंत्री पद आल्यापासून गायरान जमिनी सरकारने बऱ्याच ठिकाणी ताब्यात घेतल्यात. सोलार ऊर्जाचे प्रकल्प झालेत. आणि अशा स्थितीमध्ये आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायचे नाही तर कुणाला विचारायचे? तुमच्यावर टीका करायची नाही तर कुणावर करायची? सत्ताधारी आहात म्हणून टीका करतोय. महसूल मंत्री होते त्यावेळेस आम्ही तुमचं नाव बी घेत नव्हतो. महसूल मंत्री पदावर राहायचं आणि टीकाही करायची नाही, आणि मग या नोटीस पाठवून दमदाटी करायची. काय होणार आहे? या असल्या नोटीसने काय होणार आहे? दलित आदिवासींवरती अशा पद्धतीने नोटीस पाठवून दबाव आणताय. आमच्या नादी लागताय. आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाही. चंद्रशेखर बावनकुळे, अशा पद्धतीने नोटीस पाठवून काहीच होऊ शकत नाही. लक्षात ठेवा, आम्ही टीका करणार. कारण तुम्ही सत्तेत आहेत, महसूल मंत्री आहेत. ज्या दिवशी तुमचं पद गेलं, तुमचा आणि आमचा संबंध नाही. तुमचं धोरण चुकलं, आम्ही टीका करणार. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आम्ही प्रश्न विचारतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही प्रश्न विचारतो. सत्तेत आहेत म्हणून प्रश्न विचारतो. मुख्यमंत्र्यांना मी मागणी करतो की आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना समज द्या. पत्रकार कार्यकर्ते आवाज उठवतायत तर नोटिसा पाठवताय. कोण आहे हा वकील? किती जणांना आतापर्यंत नोटीस दिल्या? त्याची चौकशी करा. उठायचं, नोटीस द्यायची. ठीक आहे, त्या ठिकाणी दुसरं कुणी असेल, भयभीत झालं, सुसाईड केलं एखाद्या दलितांनी, आदिवासींनी. रामेश्वर दरेकर एक आदिवासी आहे. त्यांनी स्वतःला जर तिथं काही करून घेतलं तर कोण जबाबदार आहे? दलितांच्या, आदिवासींच्या पत्रकारावरती, बहुजनांच्या पत्रकारावरती, सोशल मीडिया चालवणाऱ्यावरती तुम्ही नोटिसा पाठवताय. त्यात रविराज साबळे, रामेश्वर दरेकर, मी असे 7 जणांना नोटीस पाठवली. काय गुन्हा आहे? सत्तेत असणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात बोलायचं नाही, चुकीच्या धोरणाच्या विरोधात बोलायचं नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही? लोकशाही आहे की नाही? की हुकुमशाही सुरू झाली हे तरी जाहीर करा, म्हणजे आम्हाला त्या पद्धतीने भूमिका घ्यायला. हे अघोषित आणीबाणी अशा पद्धतीने नोटिसा द्यायच्या. 25 कोटीची नोटीस नितीन गडकरी देणार. 50 कोटीची नोटीस मुकेश मोहनला. तो दलित आहे. म्हणजे दलितांनी आवाज उठवायचा नाही. त्याच्या जमिनी गायरान चालल्यात तरी त्यांचा आवाज उठवायचा नाही. 25 कोटीच्या नोटीसी, 50 कोटीच्या नोटीसी. का रे बाबा? तुमच्या विरोधात धोरणावरती बोललं म्हणून हे चालणार नाही. मी पॅन्थर आहे आणि मी भेटणार आहे, लक्षात ठेवा. चंद्रशेखर बावनकुळे, हे योग्य नाही. तुम्हाला जर सहन होत नसेल ना तर सत्तेतून बाहेर पडा, राजीनामा द्या. तुम्हाला कोणी विचारणार नाही. सत्तेत आहात म्हणून जनतेचे आहात, मंत्री आहात म्हणून जनतेचे आहात. तुमच्याकडलं लोकप्रतिनिधित्व गेलं, संविधानिक पद गेलं, तुमचा आणि आमचा संबंध नाही. सत्तेत आहेत तर टीका सहन करा. आणि देवेंद्र फडणवीस या सगळ्यांना केडर द्या. सत्ताधारी व्हायचं, टीका सहन करायची नाही. आहेत विरोधक, ईडी बीडी मध्ये खपून टाकले सगळे. सीडी मध्ये, व्हायरल मध्ये, सगळ्या भानगडीमध्ये. आम्ही काही खपत नाहीत, आमचा आवाज काही दमत नाही. आता विरोधी पक्ष म्हणून सोशल मीडियातली टीमच आहे. मग ते ठराविक लोकांना या अशा नोटिसा पाठवताय. काय ते मुकेश मोहनकडे साधं घर नाही, त्याला 50 कोटीची नोटीस नितीन गडकरींची.
काय निघाले? हा अन्याय, हा जातीवाद आहे. आणि चंद्रशेखर बावनकुळे हा जातीवाद करतायत, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. एखाद्या दलित आदिवासींना या नोटीस बिटिशनी जर काही झालं जीवाला, तर याची सर्वस्वी जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे असतील. ही सुद्धा मी जाहीर करतो. गृहमंत्र्यांनी याची दखल घ्यावी. तुम्ही राजकीय स्टेटमेंट करणार तर त्याच्यावर राजकीय उत्तर मिळणार. शेतकऱ्यांच्या प्रॉपर्टीवर जाणार तर त्याच्यावर तुमच्या वैयक्तिक याच्यावर सुद्धा लोक बोलणार. उलट तुम्ही माफी मागितली पाहिजे. का बरं म्हणले नाही? शेतकऱ्यांचे मन दुखवले असतील तर माफी मागतो. दलितांच्या जमिनी, गायरान जमिनी चालल्यात हे तुम्हाला दिसत नाही? सातबाऱ्या असणाऱ्या आमच्या दलित बांधवाच्या, आदिवासी बांधवांच्या जमिनी हिसकावून घेऊन तिथे सोलार ऊर्जा प्रकल्प उभा केला जातो. महारवतनच्या 5.5 लाख एकर जमिनी कुणाच्या ताब्यात आहेत? करू शकता तुम्ही त्या जमा? देऊ शकता तुम्ही ते महारवतनच्या जमिनी आम्हाला? त्या महारवतन जमिनी लुटल्या जात आहेत, त्याच्यावर तुम्ही भूमिका घेत नाहीत. पण तुमच्या विरोधात कुणी बोललं की 25 कोटीची मानहानी, काय होणार आहे? यांनी काही होत नसतं, लक्षात ठेवा. अशा पद्धतीने टार्गेट करणं थांबवा. अभिव्यक्तीची हत्या थांबवा. आम्ही निषेध करतो. अशा पद्धतीने दमनशाही आणि दडपशाहीना अघोषित आणीबाणी सुरू आहे. लवकरच निर्णायक भूमिका आम्ही घेणार, रस्त्यावर उतरणार. पत्रकारांनी बोलायचं नाही, सोशल मीडियातून बोलायचं नाही. मुक करता सगळ्यांना. पट्ट्या द्या, पट्ट्या बांधून फिरवा, शासनाची GR काढा. बोलायचंच नाही लोकशाहीमध्ये. कोण रोखणार आम्हाला? आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एवढं लक्षात ठेवा.